मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची विधिमंडळात बैठक होते। विशेष अधिवेशन घेण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांसोबत चर्चा सुरू आहे। सभापती निवड, शेतकरी कर्जमाफी आणि मराठा आरक्षण या तीन प्रमुख मुद्द्यांसाठी विशेष अधिवेशन असेल। राष्ट्रपतींच्या महाराष्ट्र दौऱ्याबाबतही चर्चा होते आणि हे अधिवेशन घ्यायचं की नाही याबद्दल देखील चर्चा होते आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची विशेष अधिवेशनाबद्दल चर्चा होते आहे। राज्यात सध्या अनेक ज्वलंत प्रश्न आहेत। त्यातला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे मराठा आरक्षणाचा, दुसरा सभापती निवडीचा, तिसरा आहे शेतकरी कर्जमाफी संदर्भातला। तर या तीन प्रमुख मुद्द्यांसाठी विशेष अधिवेशन घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्याचबरोबर राष्ट्रपतींचा महाराष्ट्र दौरा देखील आहे। या महाराष्ट्र दौऱ्याबाबत सुद्धा चर्चा होते आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा होते। आणखी माहिती याबद्दल घेऊया, आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग आता आपल्यासोबत आहे। विनायक, सौरभ, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधिमंडळात दाखल झालेल्या एक बैठक जी आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे अशी माहिती मिळते। त्या माहितीनुसार राष्ट्रपतींचा महाराष्ट्रामध्ये दौरा जो आहे तो येत्या काळात असणार आहे। त्या संदर्भात आणि त्याचप्रमाणे विशेष अधिवेशन जे आहे ते घेण्यासंदर्भात सुद्धा बैठक आज बोलली जाते। कारण सभापती निवडणूक जी आहे विधान परिषदेच्या बाबतची ती अजून बाकी आहे। त्यावेळी विशेष अधिवेशन घ्यावं का आणि शेतकऱ्यांचा मुद्दा, कर्जमाफी, त्याचप्रमाणे मराठा आरक्षण अशा तीन मुद्द्यांवरती विशेष अधिवेशन घेता येईल का, या सगळ्यांवरती चाचपणी जी आहे ती करण्यासंदर्भातली बैठक विधिमंडळात सध्या सुरू आहे। ठीक आहे, धन्यवाद विनायक या माहितीबद्दल।